यस, ठीक आहे. पुन्हा एकदा भेटतो आपण. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता या वेळेस मी तुम्हाला संतवाणी जे मागे मी शिकवली होती ना त्याच्यावर आधारित काही प्रश्न इथे बोर्डवरती लिहितो आहे. ते नीट लक्षपूर्वक पाहायचे आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये ते सोडवायचे आहेत. आणि ते सोडवून झाल्यानंतर जे काही तुम्ही होमवर्क केला असेल, जे काही तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलं असेल मी दिल्याप्रमाणे, ते तुम्ही मला माझ्या मोबाईलवरती सेंड करायचे, पाठवून द्यायचे, की जेणेकरून मला कळेल की तुम्हाला कितपत समजलं आहे कितपत नाही. ठीक आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाही आहे. संतवाणी जी आपण पाहिली मागे संत नामदेव आणि संत एकनाथांची, तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आधारित त्या संतवाणी अभंगवाणी होती. तर ते मी इथे लिहितो आहे. तर नीट लक्षपूर्वक पहा. आणि जर नोटबुक असेल तुमच्यासमोर तर माझ्याबरोबर तुम्ही ती लिहून घेऊ शकता. ठीक आहे. संतवाणी. संतवाणी, पहिली जी संतवाणी आपण पाहिली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आणखीला मी दास तुझा. तर या अभंगवाणीमध्ये संत नामदेवांनी जे काय आपल्याला त्याचा भावार्थ जे काय आपल्याला सांगितलं आहे त्याविषयी आपण मागच्या तासाला आपण पाहिलं होतं. त्याच्यातला कठीण शब्द काय होता, त्या प्रत्येक ओळीचा सरळ अर्थ काय होता, हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितले, तुम्ही ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर आता या अभंगवाणीवरती पहा. मी तुम्हाला जे प्रश्न नीट लक्षपूर्वक पहिलं पहा आणि नंतर लिहून घ्या. पहा, पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे उत्तरे. लिहा. आता तुम्ही मला उत्तरे लिहा म्हणजे मी तुम्हाला जसं आपण फिल इन द ब्लँक म्हणतो ना इंग्लिशमध्ये, रिकाम्या जागा पूर्ण करा, त्या प्रकार हा प्रश्न आहे. पहा इथे एक संतवाणी संतवाणी पिल्लांकडे झेपवणारी. तुमच्या लक्षात आलं असेल आता, तर तुमच्या कविता अभंगवाणी लक्षात आली असेल तर. पुढे दुसरा प्रश्न तो आहे वनात लागणारा. लक्षात आलं. पुढे तिसरा याच्यासाठी हरणी चिंतित झाली. हरिणी चिंतित झाले. चिंतित म्हणजेच काय, काळजीत आहे की नाही. चिंतित झाले. ठीक आहे. तर या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतच असतील, यायलाच पाहिजे. पिल्लांकडे झेपवणारी, वनात लागणारा आणि याच्यासाठी हरणी चिंतित झाली. ठीक आहे. पुढे पहा, आकृती पूर्ण करा. पुढचा प्रश्न याच्यावरतीच आहे. आकृती पूर्ण करा. पहा, कवितेतील माता व हरिणीचे वर्णन करणारे शब्द. वर्णन करणारे शब्द. प्रश्न काय, कवितेतील माता व हरिणीचे वर्णन करणारे शब्द.
ठीक आहे. दोन प्रश्न लक्षात आले तुमच्या. आता याच्या पुढचा तिसरा प्रश्न येतोय, तोही नीट लक्षात घ्या. संतवाणी अ, पुन्हा एकदा सांगतोय, संतवाणी अ, अंकीला मी दास तुझा, याच्यावर आधारित प्रश्न आहेत. कोण ते लिहा. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. पहिला आहे त्याच्यामध्ये, मेघाला विनवणी करणारा, मेघाला विनवणी करणारा कोण आहे आपणास माहिती आहे. ठीक आहे. पुढे नंबर 2, परमेश्वर कृपेची याचना करणारे, परमेश्वर कृपेची याचना करणारे. त्याच्यापुढे तिसरा प्रश्न आहे, भक्ताच्या हाकेला धावून येणारा, भक्ताच्या हाकेला धावून येणारा. कोण आपणास माहितीच आहे. ठीक आहे. पुढे आता आपण संतवाणी पुढची संतवाणी आहे, योगी सर्व काळ सुखदाता, यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे सोडवायचे आहेत, जे काही मी प्रश्न देतोय ते. ठीक आहे. तर हे रफ करू. हां, पुढे पाहता येते, संतवाणी आ. हां, प्रश्न पहिला, सोपे सोपे प्रश्न आहेत. पहा, तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो पहा, विरुद्धार्थी शब्द. पहा किती सोपा प्रश्न आहे. विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द लिहा. याच्यामध्ये पहिला जो आहे तो दास. ठीक आहे. दूसरा आहे तृप्त. तिसरा आहे तो सुखी. खूप सोपे अर्थ आहेत. चौथा आहे मृदू. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर पहा,
सराव, सराव, कृतीपत्रिका, हे तुम्हाला लिहून दाखवायची आहे. पहा त्याच्यामध्ये ओळी आहेत. उदकाची जे मधुरता, उदकाची जी मधुरता ते रसनेशीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. होय निवविता संवेंद्रिया, आता ही कृतीपत्रिका सोडवत असताना, सॉल्व करत असताना तुम्हाला काय करायचं आहे? सुरुवातीला पॉईंट्स, असे सौंदर्य, असे सौंदर्य लिहायचं आहे. त्याच्यानंतर काव्य, सौंदर्य लिहायचं आहे. आणि शेवटी भाव भाषा वैशिष्ट्ये. ठीक आहे, लक्षात. आता तुम्ही मला सर असे सौंदर्य म्हणजे काय, तर पहा असे सौंदर्य म्हणजे काय? योगी सर्व काळ सुखदाता या अभंगा संत एकनाथांनी योगी पुरुषांची थोरवी वर्णन केले आहे. थोडक्यात असे, पाण्यापेक्षा योगी पुरुषाचा दर्जा कसा श्रेष्ठ आहे हे तत्व पटवताना उपरोक्त ओवी लिहिली आहे. हा झाला तुमचा असे सौंदर्य. आता पुढे काव्य सौंदर्य. त्यात काय लिहायचं तुम्हाला? पहा की योगी पुरुष व पाणी यांच्या गुणवैशिष्ट्यांची तुलना करताना संत एकनाथ महाराज म्हणतात की पाणी गोड असते, परंतु ते फक्त जिभेला तृप्त करते, तहान भागवते. योगी पुरुषांचा गोडवा हा सर्व इंद्रियांना परमानंद देतो. त्याचे काय होतं पापुडे? त्याने सर्व इंद्रिय तृप्त होतात. म्हणून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा झाला तुमचा काव्य सौंदर्य. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला लिहायचं आहे भाषा वैशिष्ट्य, की ओवी या पारंपरिक छंदात या कवितेची रचना केली आहे. ओवी आहे का नाही? योगी पुरुषांची गोडी विषाद करताना त्यांची पाणी या पंचमहाभूतांपैकी एकाशी तुलना केलेली आहे. ठीक आहे. पाण्याच्या दृष्टांतामुळे अर्थसंगतता सुलभ झाली. योगी पुरुषांची थोरवी मनात ठासण्यास पूरक ठरली आहे. दाखला देऊन तत्व आता आपणास काय केलं आहे? सांगण्याचा एक चांगला अनोखा प्रयत्न इथे केलेला आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं भाषा वैशिष्ट्य. तर या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला या ओवीचं, या ओळींचं काय करायचं आहे? वर्णन करायचं आहे. म्हणजेच काय? कृती पत्रिका पूर्ण करायची आहे. ठीक आहे. हे झालं संतवाणी आच्या संदर्भात प्रश्न. अचे आपण पाहिले, आचे पाहिले. ठीक आहे. आता हे नंतर तुम्ही वाटल्यास शांतपणे लिहून, शांतपणे विचार करून आठवून सोडवण्याचा
अवश्य प्रयत्न करा आणि लिहिल्यानंतर सोडवल्यानंतर जे काय तुम्ही सोडवलं जे काय तुम्ही लिहिलं आहे ते माझ्या नंबरवरती सेंड करा. ठीक आहे, लक्षात. ते म्हणतात ना, कराल तर भराल. हां, जे केलंच पाहिजे, केल्याने होत आहे रे ते केलेच पाहिजे, है ना, असं साधू संतांनी म्हटलं आहे ना. तर तुम्ही देखील आता याचे काय सांगितलं आहे ते काळजीपूर्वक करा आणि काळजीपूर्वक मला पाठवा माझ्या मोबाईल नंबरवरती. हां, मी ते तुम्हाला चेक करून खरोखरच तुम्ही नीट समजून घेतलं आहे का नाही ते माझ्या लक्षात येईल आणि ते तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे, तर हे झालं आत्ता आपली पहिली कविता, तू बुद्धी दे, संतवाणी. त्याच्यामध्ये अंकिला मी दास तुझा, त्यानंतर योगी सर्व काळ सुखदाता. ठीक आहे, हे आपण पाहिलं. आता याच अभंगवाणीवरती पुस्तकामध्ये काही प्रश्न आहेत. जर तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल असतील तर त्या पुस्तकामध्ये प्रत्येक अभंगवाणीच्या शेवटी काही प्रश्न दिलेले आहेत. ते देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवण्याचा अवश्य प्रयत्न करा आणि मला सांगा आणि पाठवून द्या. ठीक आहे, पुढे पाहता आपण थोडक्यात नवीन पाठाला सुरुवात करूया. वेळेचं महत्त्व, आणि जो वेळेला महत्त्व देतो तोच खरा जीवनात यशस्वी होतो असं म्हटलं जातं. आणि तुम्ही सगळे आता या सद्य परिस्थितीमध्ये वेळेलाच महत्त्व देतात, कारण तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की आता या वेळेत काय चालू होणार आहे, सर काय घेणार आहेत, काय शिकवणार आहेत. तर त्या वेळेलाच अनुसरून आपण आता हा नवीन पाठ पूर्ण नाही झाला तर हरकत नाही, पण थोडा का होईना आपण सुरू करूया. लक्षपूर्वक ऐकूया. पाठाचं नाव आहे पाठ नंबर 3 शाल. आणि या पाठाचे लेखक आहेत राग जाधव. ठीक आहे, तर या प्रस्तुत पाठामध्ये लेखक राग जाधव यांनी आपणाला कशाविषयी माहिती दिलेली आहे किंवा या पाठात त्यांना काय सांगायचं आहे, कोणती माहिती आपणासमोर त्यांना सांगायची आहे, द्यायची आहे, सादर करायची आहे, ते आपल्याला सर्व या पाठामध्ये पाहायचं आहे. पण त्याच्या आधी आपण लेखकाविषयी थोडक्यात पाहूया की हे जे लेखक आहेत राग जाधव यांच्याविषयी काय आहे की हे कवी आहेत, समीक्षक आहेत, ललित लेखक आहेत आणि साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झालेले एक उत्कृष्ट लेखक आहेत. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. आता त्यांचे साहित्य साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. ठीक आहे, आता पहा या पाठामध्ये आपल्याला लेखकांनी काय सांगितले की शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मकता आहे का नाही, प्रतीक, शाली प्रतीक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. शालीन नम्रता आहे का नाही. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणार आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो
अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वर्थाने महत्त्वाचे ठरतात. हे थोडक्यात पाठाविषयी आपल्याला या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे. मग आता या पाठात आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे पहा बघू. मी वाचतोय, नीट लक्षपूर्वक ऐका. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. पहा, एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्या सुनीताबाईंनी मला थांबवलं व विचारले. सुनीताबाई म्हणजे आपल्या पु ल देशपांडे यांच्या धर्मपत्नी अर्धांगिनी की नाही. व ते काय म्हणाले पहा, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पहा, मी एका पायावर हो म्हटले व पु ल व सुनीताबाईंनी यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली तर कधीच नाही. अनमोल ठेवा. एवढ्या मोठ्या व्यक्तींकडून मिळालेली शाल लेखकाने काय केली, आपल्या सुटकेसमध्ये एक अनमोल ठेवा म्हणून जपून ठेवली. वापरली कधीच नाही. पुढे पहा, पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेत खोलीत मी राहत असे. पहा, तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या एका खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. खिडक्यांच्या पलीकडे जी नदी वाहते ना कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई, ती कृष्णा नदी तिच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटांच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. लेखकाने पाहिलं खिडकीच्या बाहेर कृष्णा नदीच्या काठी एक महिला, एक बाई आपल्या छोट्याशा बाळाला काय करते, एका टोपलीत ठेवून नदीमध्ये मासे पकडण्याच्या उद्योगात मासे पकडत आहे. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघत नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील पुलकित कळलं, पु ल देशपांडे आणि त्यांची पत्नी सुनीताताईंनी दिलेली ती शाल त्यांनी काढली. 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतनं हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. लेखकाने काय सांगितलं, मला जी त्यावेळेस पु ल देशपांडे यांच्या पत्नीची सुनीताताईंनी जी शाल दिली होती, तिची जी ऊब मला मिळाली होती त्यांच्या प्रेमाची, त्यापेक्षा या बाळाच्या अंगावरती जी शाल टाकली आणि तिच्या हातात मिळणारी ऊब कितीतरी महत्त्वाची आहे. पहा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. कविवर्य नारायण सुर्वे हे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. कुणाला? कविवर्य नारायण सुर्वे यांना. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागले. सततचा पुरस्कार, शाल, सन्मान घेऊन आता नको वाटतं. म्हणून त्यांनी काय केलं, आपले विचार माझ्यासमोर व्यक्त केले. पहा, त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोस माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारे होते. पहा, शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. शालीनता म्हणजेच काय? नम्रता, हे ना, आदरपणा. पहा,
एकदा ते मला म्हणाले, सुर्वे मुळातच शालीन, म्हणजेच काय एकदम शांत नम्र व्यक्तिमत्व असणार आहे की नाही. शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीण ही झाली नाही, कधी नष्ट झाली नाही. याला म्हणतात थोर व्यक्ती. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. इथे लेखक राग जाधव यांनी काय सांगितले की मी कविवर्यांना म्हटले शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. है ना. फरक कळला. नारायण सुर्वे यांना मिळणारा जो मान सन्मान शाल त्यांना आता नको वाटत होता, परंतु तोच मान, ती शाल, ती शालीनता ही आपल्या लेखकाला हवी होती. आणि म्हणून ते काय म्हणतायत की जर शेकडो शाली खरेदी करून मला एक एक शाल लगेच मी ती एक एक शाल लगेच नेऊन देईन, आहे की नाही. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्यच नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्रांकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अति प्रामाणिक. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. पाहिलं, त्याला म्हणतात मनाचा मोठेपणा. पुढे पहा. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एकदा काय घडले, मी कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिषेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. लेखकाने एक उदाहरण दिलं छानसं की मी ज्यावेळेस पुण्यामध्ये शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर फिरायला जात असे संध्याकाळच्या वेळेस. तुम्ही जाता का नाही? सध्या तरी जाऊ नका. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. कट्ट्यावर बसायला कोणाला आवडत नाही, पण कट्ट्यावर बसणे म्हणजे नुसती मौज मजा करणे नव्हे. पुढे. एकदा काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागून चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. मग लेखकाने काय केलं, दुसऱ्या दिवशी आपल्याकडे काही ज्या शाली होत्या त्यातल्या 2 शाली आणल्या. कुठे? ओंकारेश्वर मंदिराच्या ज्या ठिकाणी कट्टा होता तिथे. तो म्हातारा होताच. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वर मंदिराच्या या ओंकारेश्वराला जाण्यास उसंत म्हणजेच वेळ लाभला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षकरी वृद्धाची आठवण झाली. तो नेहमीच्या ठिकाणीच नव्हता. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून उठलो आणि पुलावरून चालू लागलो. ठीक आहे. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी मला दिसला की ज्याला 4-5 दिवसापूर्वी लेखकाने काय केलं होतं, थंडीमुळे कुडकुडत असताना आपल्याकडच्या 2 शाली दिल्या होत्या. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, 30 चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जीने. अरे अच्छा, 4 दिवसापूर्वी मी त्याला 2 शाली दिल्या.
लेखकाला आठवलं, पण पुन्हा ते दृश्य कोणतं? ती चिरगुटे अंगाखाली, अंगावर तेच कुळकुळणे, तेच दिनवाने जिने. मग मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुल्ला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? बघा, त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या मीन्स विकून टाकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा आमचे हे असलंच बिकट जीनं, तुझी लई उपकार आहेत बाबा. कळलं आता? सुरुवातीला लेखकाला थोडी शंका आली की मी 5-6 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी या भिकाऱ्याला, या व्यक्तीला मी थंडीत कुडकुडतोय म्हणून शाल दिल्या होत्या, आणि आज बघतो तर पुन्हा तो थंडीत ते चिरकुटे घेऊन पुन्हा तो त्या अंगावर चिरकुटे घेऊन थंडीत कुडकुडत बसलाय. मग लेखकाने ज्यावेळेस त्याला विचारलं त्यावेळेस त्यांनी काय स्पष्ट किती छान शब्दारूपात सांगितलं की तुम्ही जे माझ्यावर उपकार केलं, म्हणजेच काय, तू ज्या मला शाली दिल्या त्या माझ्या भिकाऱ्याला कशा शोभतील? बरोबर का नाही? लोक शंका येतील ना की बहुतेक चोरून आणल्या की काय, म्हणून त्यांनी काय केलं, त्या शाली विकून टाकल्या. कशासाठी? पोटासाठी. कारण त्यांनी काय सांगितलं पुढे जाऊन, 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा आमचे असलं बिकट जीनं, तुझे लय उपकार झालेत. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. कळलं? ऊब माया, शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. परत भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी देऊन टाकाव्या, त्या द्याव्यात. काय सुंदर विचार आपल्यासमोर लेखकाने ते मांडलेले आहेत की जर एखाद्याला भूक लागली असेल म्हणजेच भुकेल्यास अन्न द्यावे, एखाद्याला तहान लागले असेल म्हणजेच तहानल्यास पाणी द्यावे, आणि जर हे तुम्हाला नाही जमत तर तुमच्याकडे असणारी जी शाल असेल ती तुम्ही काय केली पाहिजे, या अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी देऊन टाकाव्यात. ठीक आहे? लक्षात आला हा पाठ? या पाठाचे लेखक राघव जाधव यांनी आपल्याला या पाठात शालीचे महत्त्व कशा प्रकारे सांगितले तुमच्या लक्षात आलं? किती छान सोप्या साध्या भाषेमध्ये, किती साधा आणि सोपा आणि सुंदर असा पाठ आहे. ठीक आहे? तर या पाठावरती आधारित काही प्रश्न आहेत, कृती आहेत. तर हे तुम्हाला थोडक्यात जर हा पाठ लक्षात आला असेल तर लिहिता येईल. नाही समजलं तर मी तुम्हाला पुन्हा समजावून देईल. पण त्याच्या आधी आपण प्रयत्न तर करूया कितपत हा पाठ समजलेला आहे. पहिला प्रश्न, उत्तरे लिहा. जास्त काही प्रश्न देत नाही, थोडक्यातच देतोय, 1-2. या पाठात उल्लेख असणारी नदी, जे लक्षात आलं ना? लेखक कुठे गेले होते, त्यांनी खिडकीतनं काय पाहिलं, खिडकीच्या बाजूला विरुद्ध बाजूला कोणती नदी वाहत होते, तिथलं काय दृश्य तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे दुसरा प्रश्न आहे, सभा संमेलने गाजवणारे कवी. बरोबर आहे? या पाठात त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे. त्यांचा आणि या शालेचा संबंध आपल्या समोर लेखकाने येथे सादर केलेला, दाखवलेला आहे, सांगितलेलं आहे.
की ज्यांना आपण आदराने कविवर्य म्हणतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. ठीक आहे. आता पहा, शालीचे उपयोग. त्याच्यामध्ये आपल्याला असे हे बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये आपल्याला ते उपयोग लिहायचे आहेत. एकंदरीत किती आहेत? 5 बॉक्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. असे 5 तुमच्या लक्षात आलं असेल, पाठ लक्षात आला असेल. शालेचे महत्त्व, शालेविषयी तुमच्या जे काय लक्षात आहे, या पाठात जे काय आपल्याला लेकरांनी सांगितले त्यानुसार तुम्हाला आठवून लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट प्रश्न आहे, हे रफ करू. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहा, 1 लेखकाने भूषवलेली पदे. ठीक आहे. तर त्या संदर्भात मला इथे पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटचा एक प्रश्न देतोय, कारणे शोधून लिहा. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, कारणे शोधून लिहा. जे मी आता तुम्हाला जे पाठ शिकवताना जे काय व्यवस्थित समजावून सांगितले तुम्ही लक्षात आणून त्या आठवून लक्षपूर्वक ऐकलं असेल तर तुम्हाला लिहिता येईल. अन्यथा जर तुमच्यासमोर टेक्स्टबुक असेल तर त्याच्यातनं शोधून तुम्हाला लिहिता येईल, पण प्रयत्न केलाच पाहिजे. ठीक आहे. तर पहा, एकच देतोय. लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते. कारण. ठीक आहे. हे कारण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. तर आपण इथेच थांबूया. आता एकंदरीत आपला हा जो पाठ आहे इथेच संपतोय आणि या पाठावर जे काय प्रश्न आहेत मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलेले आहेत. ठीक आहे. आज इथेच थांबूया.